आहा बघा, कुरकुरीत असा रवा फ्राय केलाय. रव्याचं कोटिंग बघा काय भन्नाट बसलेलं आहे. 4-5 तास जरी ठेवला तरी असाच कुरकुरीत राहतो. रव्याचं कोटिंग तेलात सुटू नये म्हणून काय करायचं या सगळ्या टिप्स सहित हा व्हिडिओ आहे. नमस्कार, मी मधुराज रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत. कुरकुरीत चिलापी रवा फ्राय करत आहोत. म्हणजे सुरमई, पापलेट बिपलेट सगळं आपण खातोच, पण हा चिलापी रवा फ्राय आहे. भिगवणचा फेमस हा फिश आहे. नवकोरं करकरीत चॅनल आहे, पटकन सबस्क्राईब करा. फिश लवर असाल आणि हा त्रास होत असेल, तळताना मसाला एकीकडे, मासा दुसरीकडे पोहतोय आणि रवा तिसरीकडेच गेला, तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. अतिशय रुचकर चवीचा आणि त्याचं कोटिंग इतकं कुरकुरीत होतं, तुम्हाला सांगते तांदूळाचं पिठाची गरज देखील नाही, इतका कमाल होतो. रेसिपी शेवटपर्यंत नक्की बघा. तर सगळ्यात आधी आपण साहित्य काय काय घेतलं ते बघूया. इथे आमसुलाचं आगळ घेतलंय. 4-5 आमसुलं अर्धा वाटी पाण्यामध्ये भिजत घातले. त्याचं हे असं आगळ तयार होतं. कोकमही म्हणतात आमसुला काही ठिकाणी. बारीक चिरलेली कोथिंबीर, चमचाभर आलं लसूण पेस्ट, चवीपुरतं मीठ, धनेपूड, पाव चमचा हळद, 1 चमचा गरम मसाला किंवा किचन किंग मसाला, अर्धा किलो चिलापी. याचे खवले आहेत हे स्वच्छ करून आणलेत, म्हणजे स्वच्छ करून धुवून घेतलेलं आहे. कोळीनबाई आहेत, कोळीन मावशी, त्यांच्याकडून स्वच्छ करून घ्यायचा. त्या व्यवस्थित शेपटीकडचा भाग, तोंडाकडचा भाग स्वच्छ करून देतात आणि पाण्यामध्ये स्वच्छ धुवून एकदम कोरडा करून घेतात. आणि यासोबतच आपली मधुराज रेसिपीची बॅडगी मिरची पावडरही आपल्याला लागणार आहे आणि रवा फ्राय आहे तर बारीक रवा. तर सगळ्यात आधी फिशवर हे कोकमचं आगळ लावून घ्यायचं. हे अगदी मस्ट आहे बघा, यामुळे चव खूप छान येते, कुठलाही मासा असो. सो भरपूर असं आगळ. आता यामध्ये आलं लसूण पेस्ट, किचन किंग मसाला, धणेपूड, मीठ, हळद, बारीक चिरलेली कोथिंबीर आणि आपलं मधुराज रेसिपीची चमचाभर बॅडगी मिरची पावडर madhurazrecipeclub.com वरून खरेदी करू शकता. यामुळे याला रंग सुरेख येतो आणि बाधतही नाही खाल्ल्यावर लाल तिखट. आता हे छान व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं. कोकमचा जे आगळ आहे त्यामध्ये मसाला छान कोट होतो बघा आणि फिशही कोरडा नाही पडत, त्यामुळे रवालाही छान शोषला जातो. वाह, फिश मस्तपैकी कोट करून झालं. रवा घेतलाय. रव्याच्या आवरणाला पण चव लागली पाहिजे म्हणून अगदी थोडंसं लाल तिखट आणि मीठ छान मिसळूयात. आता काय करायचं, हा घ्यायचा फिश आणि या रव्यामध्ये छान घोळवून घ्यायचं सगळ्या बाजूने. आणखी दाखवते बघा किती छान कोकमचं आगळ किंवा आमसुलाचं आगळ लावलं ना, याला कोटिंग खूप छान बसतं बघा आणि अजिबात निघत नाही कोटिंग. मस्त आहे की नाही. आता हे कोट करून तुम्ही डीप फ्रीजरला ठेवू शकता आणि जेव्हा फिश फ्राय करायचं आहे तेव्हा ते काढून 1 तासभर डिफ्रॉस्ट करायचं आणि आपलं फिश फ्रायचा फिश तयार. कोकणात जातो आपण, पण बऱ्यापैकी ना पावसाळा सुरू होण्याआधी बराच फिश फ्राय असा फ्रोज करून ठेवलेला असतो, तोच काढून बऱ्याच ठिकाणी तळून देतात. हे मी माझ्या डोळ्यासमोर बघितलंय. काही ठिकाणी ताजं ताजं देत असतील, म्हणजे बंदर आहे, हरणे बंदर वगैरे तिथे डोळ्यासमोर तुमच्या करून, पण काही म्हणजे बऱ्यापैकी मोठी हॉटेल्स वगैरे असतात तर तिथे ही सोय केलेली असते. चला, तव्यामध्ये तेल गरम करून ठेवलंय. हे देखील आपलंच आहे, madhurazrecipeclub.com वरून खरेदी करू शकता सगळेच प्रॉडक्ट. मग हे तेलाचं जार झालं, मसाले झाले, फुसफुस पाटली झाली. आता फिश करताना फिश सगळे इथे रवा कोट करून घेतलेले आहेत. तळताना त्याचा रवा सुटू नये, मसाला एक बाजूला, मासा एका बाजूला आणि बाकी तरंगते उरलेलं सगळं तेलामध्ये असं नको व्हायला, म्हणून तेल कडकडीत गरम करायचं. तेल व्यवस्थित गरम झालं कीच मग गॅस मंद आचेवर करायचा आणि मग फिश त्यामध्ये सोडा. कोमट तेलात, कमी गरम तेलात तुम्ही जर सोडलं तर त्यात एकतर तो मासा अति तेलकट होतो, दुसरी गोष्ट रवा एका बाजूला, मसाला तिसऱ्या बाजूला आणि मासा दुसरीकडे जाऊन तरंगत बसतो. बघा आता तेल व्यवस्थित गरम झालंय.
फिश त्यामध्ये सोडला ना असा चुरचुर आवाज आला पाहिजे बघा. वाह. बहारदार. आता हा मस्तपैकी दोनही बाजूने तळून घेऊया. आता उलटवायची गडबड नका करू. किमान 1.5 ते 2 मिनिट तरी खालची बाजू तळली गेली पाहिजे. अजिबात त्याला हलवू नका, चमचा नका लावू, व्यवस्थित राहू देत. सारखं त्याला टाकल्या जरी फिरवलं तरी त्याचं कोटिंग सगळं निघून जातं, त्यामुळे होऊ देत. चला, खालची बाजू छान तळून झाली. हे उलटवून दुसरी बाजू पण तळून घेऊया. चला, दुसऱ्या बाजूने छान कुरकुरीत असे तळून झाले. उचलूयात. हे असं आहे ना, जरा तव्याच्या बाजूला ठेवलं तर तेल निथळतं छान. हे बऱ्यापैकी कोकणात असं करतात. आणि हे काढूयात. आता असेच सगळे फिश तळून घ्यायचे. हे असेच कुरकुरीत आहे ना, 4 ते 5 तास जरी ठेवले तरी असेच कुरकुरीत राहतात. आवरण बघा, परफेक्ट आवरण राहिलेलं आहे. आणि जसं मी सांगितलं की कोट करून ठेवा, फ्रीजमध्ये ठेवा, फ्रीजरला ठेवा. जेव्हा हवं तेव्हा फक्त तासभर बाहेर काढा, तळून खा. रेसिपी आवडली तर लाईक, कमेंट, सबस्क्राईब. पुन्हा भेटूया. तोवर मस्त राहा, खुश राहा, आनंदी राहा. सगळ्यात महत्त्वाचं खात राहा. मधुराज रेसिपी, महाराष्ट्राची अस्सल चव.